आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। आज सुद्धा एसटी कर्मचारी संपावर आहेत। मुळात त्यांचे धरणे आंदोलन चालू आहे, परंतु काही जण याला संप सुद्धा म्हणत आहेत। जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांएवढी पगार होत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे। आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय होईल हे बघण्यासाठी एसटी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत। मुळात हे एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनात सहभागी झाले, परंतु या आंदोलनात कुठेच सहभाग न घेणारे संघटनेचे नेते या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। ते म्हणजे पडळकर आणि खोत आणि त्यांच्या सोबतच सदावर्ते या दोन्ही संघटनेला मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी आमंत्रित केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळवून देऊ असे बोलत आहेत, परंतु ते बोलताना असे देखील म्हणत आहेत की 1000 ते 2000 रुपयांची वाढ झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यासारखे होईल। त्यांचे हे खरं आहे, पण 2016 साली जर 1000-2000 रुपये वाढ झाली तर एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग दिल्यासारखे आहे। पण आता 2024 चालू आहे, जवळजवळ 8 वर्ष झालेले आहेत। या 8 वर्षाचा गॅप कसा भरून निघेल? म्हणजे आणखी देखील एसटी कर्मचाऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। 2016ला जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं बेसिक होतं, जे की 7वा वेतन आयोगानुसार होतं, त्यानुसार जर एसटी कर्मचाऱ्यांचं बेसिक 2016ला केलं तर 2024ला त्याचा पगार किती होतो याचाही अभ्यास सर्वांनी केला पाहिजे। काल कृती समितीची एक बैठक उदय सामंतांच्या सोबत झाली, परंतु त्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही संप मागे घ्या, परंतु त्यात एसटी कर्मचाऱ्यांना काय दिलं काय नाही याचा काहीच विचार केला गेला नाही। आणि वरून म्हणतात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय होईल असं करू नये। एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करा, एका दिवसामध्ये एसटी कर्मचारी सर्व सुरळीत करतील, पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत। गेले 2-3 वर्ष झाले एसटी कर्मचारी आमचा पगारवाढ करा म्हणून भांडत आहेत, परंतु सातत्याने त्यांच्याकडे कानाडोळाच केला गेला, म्हणून आज हे चित्र पाहायला मिळतंय। आज एसटी कर्मचाऱ्यांचा दुसरा दिवस आहे, तरी एसटी कर्मचारी त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। आज संध्याकाळची बैठक एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्याय देणारी ठरते किंवा एसटी कर्मचाऱ्यांना दिशाभूल करणारी ठरते हे पाहणं गरजेचं आहे। तोपर्यंत तरी एसटी कर्मचारी त्यांच्या आंदोलनावर ठामच आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शेअर करा आणि एसटी कर्मचारी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।